हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बायडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खते योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. राज्यात जलसंधारणाच्या कामांवर अधिक भर. मुख्यमंत्री. राज्यात खरीपाच्या सुमारे 89% पेरण्या. मराठवाड्यात ऊस लागवडीच्या क्षेत्रात घट. फळ आणि मसाल्याच्या कलम रोपांचे दर जाहीर आणि विमानतळ, रेल्वे स्थानकांवर संत्रा विक्री केंद्र सुरू करण्याचा विचार. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी शासन जलसंधारण योजनेच्या कामांवर अधिक भर देतोय, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच दिली. सिंचनाखालचं क्षेत्र वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड, बंधारे, शेततळी, गावतळी निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात आलंय. राज्यातलं सिंचनाखालचं क्षेत्र केवळ 18% असून 82% क्षेत्रावर जिरायती पिकं घेतली जातात. दुष्काळ निवारणासाठी शासन हजारो कोटी रुपये खर्च करते, तरीही सिंचन क्षेत्र केवळ 30% पोहोचतं. त्यामुळे पावसाचं सगळं पाणी अडवून ते जमिनीत जिरवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. राज्यात खरीप पिकांच्या 89% पेरण्या पूर्ण झाल्या असून बहुतांश भागातल्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. वाढीच्या अवस्थेत असलेल्या ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आणि कापूस या पिकांना पावसाची गरज आहे. कोकण विभागातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये भात लागवडीची कामं पूर्ण झाली आहेत. काही भागांमध्ये मात्र भात पिकावर कडा करप्याचा अत्यल्प प्रमाणात प्रादुर्भाव झालाय. नाशिक विभागात सुमारे 17.5 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पुणे विभागात 4,43,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नगर जिल्ह्यात सर्वात कमी पेरण्या झाल्या आहेत. कोल्हापूर विभागात भात लागवडीची कामं प्रगतीपथावर आहेत. औरंगाबाद विभागात सुमारे 17 लाख हेक्टरवर म्हणजेच सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लातूर विभागात सरासरी 98% पेरणी झाली आहे. नागपूर विभागात सुमारे 15 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. विभागात कापसाची सुमारे 5.25 लाख हेक्टरवर म्हणजेच 222% पेरणी झाली आहे. धान पिकाच्या रोवणीचं काम प्रगतीपथावर आहे. अमरावती विभागात सुमारे 30 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे. मराठवाड्यातल्या ऊस लागवडीच्या क्षेत्रात घट झाली आहे. सरासरी क्षेत्रापैकी सुमारे 2 लाख हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे. पाणी उपलब्ध नसल्यानं जालना जिल्ह्यात ऊसासाठी निर्धारित क्षेत्राच्या 25% क्षेत्रावरच लागवड झाली आहे. मराठवाड्यात 2012 नंतर सातत्यानं दुष्काळी परिस्थिती आहे. यंदाच्या गाळप हंगामात ऊसाची टंचाई भासणार आहे. त्यामुळे ऊसाची पळवापळवी होण्याची दाट शक्यता आहे.
जालना जिल्ह्यात सुमारे 21,000 हेक्टर निर्धारित क्षेत्रापैकी केवळ 5,000 हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे. फलोत्पादन विभागानं फळ आणि मसाल्याच्या कलम रोपांचे दर नुकतेच जाहीर केलेत. राज्यातल्या शासकीय, खासगी तसंच कृषी विद्यापीठाच्या 136 रोपवाटिकांना ते लागू झालेत. या रोपांच्या विक्रीचे दर ठरवण्यासाठी गेल्या जून महिन्याच्या अखेरीला पुण्यात राज्यस्तरीय बैठक झाली होती. त्यात 4ही कृषी विद्यापीठांचे संशोधक, संचालक, कृषी विभागाच्या 8 विभागांचे विभागीय सहसंचालक सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये मागील दर आणि रोपवाटिकेमार्फत तयार करण्यात येणाऱ्या कलम रोपांच्या विक्रीबाबत चर्चा करण्यात आली. त्यात हे दर 10 ते 15% वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरातली रेल्वे स्थानकं आणि विमानतळांवर संत्रा विक्री केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच दिली. या केंद्रांसाठी शेतकऱ्यांच्या सहभागातून समिती स्थापन करावी अशी सूचना देखील त्यांनी केली आहे. विदर्भातलं प्रमुख फळपीक असूनही संत्र्याचं विपणन आणि ब्रँडिंग याकडे दुर्लक्ष झालंय. विक्री व्यवस्थापनात बदल केला तर संत्रा उत्पादकांना निश्चितच फायदा होईल. त्यामुळे द्राक्ष आणि डाळिंबांप्रमाणे संत्र्याची निर्यात वाढवण्यासाठी देखील प्रयत्न होण्याची गरज आहे. चव आणि रंगाच्या बाबतीत ती वेगळेपण जपणारी आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक आणि विमानतळावरच या केंद्रातून संत्र्याची विक्री झाली तर मोठी बाजारपेठ मिळून संत्रा उत्पादकांचं आणि परिणामी विदर्भाचं अर्थकारण बदलण्यास मदत होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. कापूस, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, मका आणि तूर पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. भात पीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहेत. या आठवड्यात पावसाची शक्यता असल्यामुळे पिकातील अतिरिक्त पाणी चराद्वारे काढून टाकावे. सूर्यफूल, टोमॅटो, मिरची, काकडीवर्गीय वेलभाजी आदी पिकांवर सध्याच्या हवामानात विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही किडीनाशके उदाहरणार्थ इमिडाक्लोप्रिड 200 SL 2 मिलीलिटर किंवा डायमेथोएट 30% प्रवाही 15 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. आता पाहूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलप्रमाणे. भेंडी कमाल 3,000 रुपये किमान 2,000 रुपये, दुधी भोपळा कमाल 1,500 रुपये किमान 1,000 रुपये, फ्लॉवर कमाल 2,000 रुपये किमान 800 रुपये, कांदा कमाल 2,000 रुपये किमान 1,600 रुपये, कारले कमाल 5,000 रुपये किमान 4,000 रुपये, लसूण कमाल 5,000 रुपये किमान 2,000 रुपये, शेवगा कमाल 4,000 रुपये किमान 3,000 रुपये, टोमॅटो कमाल 3,500 रुपये किमान 1,000 रुपये, वांगी कमाल 1,700 रुपये किमान 600 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात बहुतेक ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे: मुंबई कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 26 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 26 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 27 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 26 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. शेती व्यवसाय करणं म्हणजे एक आव्हान आहे. एखादं पीक घेताना वेळेवर पाऊस, पेरणीयोग्य जमीन, प्रमाणात खतांच्या मात्रा हे सर्व घटक अनुकूल असतील तर निश्चितच उत्पादन भरघोस मिळतं. पण असं नेहमीच आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीत घडेल असं नाही. तर यामध्ये कधी कोणती परिस्थिती उद्भवेल आणि बांधलेले आडाखे चुकीचे ठरतील हे सांगता येत नाही. अशी परिस्थिती उद्भवण्याचं प्रमुख कारण म्हणजे पिकांवरील कीड आणि रोग. प्रत्येक पिकांचे रोग, कीड, कीटक यांचे प्रकार वेगळे आणि त्यानुसार त्यांच्या उपाययोजनाही वेगळ्या. हमखास उत्पादन देणाऱ्या ऊस पिकावरही अनेक रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. ऊस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं महत्त्वाचं नगदी पीक व शेतकऱ्यांना शाश्वत व हमखास उत्पन्न देणारं हे पीक आहे. मागील काही वर्षाचा विचार केला तर ह्या पिकाच्या लागवडीखाली भरपूर क्षेत्र येत आहे. पण उत्पन्न उत्पादकतेच्या बाबतीत जर विचार केला तर ह्यामध्ये घट येत आहे. ह्याची कारणं जर पाहिली आपण तर विविध कारणं आहेत. त्यापैकी ऊस पिकावर येणाऱ्या विविध किडी व रोग यांचा प्रादुर्भाव हे एक मुख्य कारण आहे. महाराष्ट्रामध्ये ऊस पिकावर 30 रोगांची प्रामुख्याने चाबुक्कानी, गवताळवाड, मर, ओक्काबोईंग, तांबेरा इत्यादी महत्त्वाचे रोग आढळून येतात. त्याचप्रमाणे एकूण 25 किडींची नोंद झालेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने खोडकीड, कांडीकीड, शेंडेकीड, मूळ कुळतरणारी अळी, पांढरी माशी, पांढरी लोकरे मावा आणि हुमणी याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव ऊस पिकांवर दिसून येत आहे. ऊसाच्या लागवडीपासून तोडणीपर्यंत इस्टोलगोस कॅटिमेना नावाच्या बुरशीमुळे येणारा हा महत्त्वाचा रोग आहे. याची प्राथमिक लक्षणं पाहिले असता ऊसाच्या पोंग्यातून लांबट वक्राकार 1 ते 1.5 मीटर अंतराचा चंदेरी आवरण असलेला पट्टा बाहेर येतो. ह्या चंदेरी आवरणाखाली या बुरशीची काळी पावडर आपल्याला दिसून येऊ शकते. हीच बुरशीची काळी पावडर म्हणजे ह्या बुरशीचे बीजाणू होय आणि ह्या बीजाणू थ्रोज मार्फतच या रोगाचा प्रादुर्भाव दुय्यम प्रसार हा मोठ्या प्रमाणात दिसून येऊ शकतो. जर ह्या रोगामुळे ऊसाचे पाने हे अरुंद होतात, कांड्या आकूड होतात आणि ऊस पोकळ होऊन वजनामध्ये घट दिसून येऊ शकते. या रोगाचं नियंत्रण करताना मुख्यतः अशा कानीग्रस्त रोगांची बेटे आढळून आली तर कुदळीने मुळासकट खंदून काढून त्याचा नाश करावा. त्यानंतर जर लागवडीखालील पिकामध्ये 3% जास्त कानी आढळल्यास अशा पिकाचा खोडवा घेऊ नये. या रोगाच्या नियंत्रणासाठी 22 टन या बुरशीनाशकाच्या द्रावणात 100 ग्रॅम 100 लिटर पाण्यामध्ये बेने बुडवून याची लागवड केल्यास याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येतं. गवताळवाढ फायटोप्लाझ्मा या अतिसूक्ष्म विषाणूपासून या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येऊ शकतो. मुख्यतः सध्याच्या प्रचलित जाती या रोगाला जास्त प्रमाणात बळी पडतात आणि या रोगाचा प्रादुर्भाव हा खोडव्या पिकावर जास्त प्रमाणात दिसून येतो. या रोगाची प्राथमिक लक्षणे पाहिल्यास ऊसाच्या बेटामधून पांढरट पिवळसर रंगाची पाने आलेली दिसून येऊ शकतात आणि त्यामध्ये असंख्य फुटवे तयार होतात. असे फुटवे तयार झाल्यामुळे त्या खोडाला किंवा बेटाला
गवताच्या ठोंब्याचं स्वरूप येतं आणि अशी बेटे खुरटी राहिलेली तुम्हाला दिसून येऊ शकतात. त्यामध्ये केवडा हा सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होणारा रोगसुद्धा आणि गवताळवाढीची लक्षणेसुद्धा एकसारखे आहेत. त्यामधील फरक आपण समजून घेतला पाहिजे. या रोगाचं नियंत्रण करायचं असल्यास रोगग्रस्त जी बेटे असतील ते कुदळीच्या साहाय्याने खांदून त्याचा नायनाट करावा. नंतर ह्या रोगाचा दुय्यम प्रसार हा किडीमार्फत होत असल्यामुळे अशा रोग शोषणाऱ्या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी आंतरप्रवाही औषधाचा वापर करून त्या किडींचा प्रादुर्भाव कमी करून त्याचा दुय्यम प्रसार हा कमी करतायत. हा रोग मुख्यतः बेण्याद्वारे प्रसारित होण्या असल्यामुळे बेण्यासाठी भौतिक बीज प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये ऊस संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ किंवा कारखान्याच्या माध्यमातून जे शास्त्रज्ञ किंवा अधिकारी असतील त्यांच्या मार्फत उष्ण जल प्रक्रिया अथवा उष्ण बाष्प प्रक्रिया जर केल्यास ह्या रोगापासून याची मुक्तता मिळू शकते. तांबेरा हा सर्वत्र आढळणारा उसावरील रोग आहे. यामध्ये पानावर पिवळसर ठिपके दिसून येतात. कालांतराने ते तपकिरी रंगाचे होतात आणि फुगीर दिसू लागतात. त्यामध्ये आत बीजाणू असतात. पक्सिनिया कुहिनी या बुरशीपासून या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येऊ शकते. पानाच्या दोन्ही बाजूवर पिवळसर ठिपके आपल्याला दिसू शकतात. ह्याच ठिपके कालांतराने तपकिरी रंगाचे होऊन त्यावर फुगीर अथवा उंचवटे तयार होतात. या उंचवट्यामधूनच आपल्याला नारंगी अथवा तपकिरी रंगाचे बीजाणू आपण पाहू शकता. असे पानावर जर आपण हात फिरवल्यास आपल्याला सहज त्या बीजाणू आपल्याला हाताला लागू शकतात आणि याद्वारेच या रोगाचा प्रादुर्भाव दुय्यम प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. या रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर आपण मॅन्कोझेब 0.3% या द्रावणाची म्हणजेच 300 ग्रॅम 100 लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी केल्यास या रोगाचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येतं. जास्त पाऊस किंवा नदीकाठच्या भागात लागवड केलेल्या ऊसावर तपकिरी ठिपके नावाचा रोग आढळून येतो. यामध्ये रोपांची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. ते अन्न तयार करू शकत नाहीत. जास्त पर्जन्य पाऊस असलेल्या भागामध्ये आणि नदीकाठच्या भागामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः सर्कोस्पोरा लॉन्जिस्पोरा या बुरशीमुळे जास्त प्रमाणात दिसून येऊ शकते. याची प्राथमिक लक्षणे पाहिले असता ऊसाच्या पानावर दोन्ही बाजूवर गोलाकार लांबट अंडाकृती टिपके आपल्याला दिसून येऊ शकतात. या टिपक्यामधील पेशी मृत झाल्यामुळे प्रकाश संश्लेषणची क्रिया मंदावते व अन्न तयार करण्याची वनस्पतीची अन्न तयार करण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळेच त्याचा उत्पन्नावर जास्त परिणाम होऊ शकतो. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी आपण कार्बेंडेझिम 1% म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये अथवा कॉपर ऑक्झिक्लोराइड आणि मॅन्कोझेब अथवा डायथेनियम 45.3% म्हणजे 300 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यामध्ये यापैकी कोणतेही बुरशीनाशक घेतले असता आणि फवारणी केले असते या रोगाचे नियंत्रण चांगल्या प्रकारे दिसून येऊ शकते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आढळून येणारी कीड म्हणजे खोडकीड. यामुळे ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. वजनात घट आणि साखर उतारा कमी मिळतो. ऊस उगवणीपासून बाळबांधणीपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. हलक्या जमिनीत लागवड, पाण्याचा ताण आणि कमी तापमान यामुळे या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात ऊसावर दिसून येत आहे. अंड्यातून अळी बाहेर पडल्यानंतर मुख्यतः याची पानावर उपजीविका करते. उपजीविका केल्यानंतर ही कीड जमिनीलगतच्या असलेल्या भागातून पोंग्यामध्ये आत शिरते. त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये पोंगामर झालेला दिसून येऊ शकतं. अशा ह्या पोंगामरमध्ये जर उपसून पाहिला असता आपल्याला त्यामध्ये अळी सापडते. दुसरी कीड महत्त्वाची आहे ती कांडी कीड. ऊस कांडीच्या पाष्टीखाली जर आपण चांगले पाहिला असल्यास त्यामध्ये छिद्र दिसतात. ती छिद्रच्या शेजारी या किडीची विष्ठा तुम्हाला दिसून येऊ शकते. ही विष्ठा जर तुम्ही बघितले असे तर कांडी जर 2 भाग केले असते तर आतमध्ये तुम्हाला ही किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येऊ शकते.
ह्या किडीचा प्रादुर्भाव मुख्यतः मे ते सप्टेंबर यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. किडीमुळं ऊस एका बाजूनं पिवळा पडतो आणि वरून शेंड्यापासून खालपर्यंत वाळत आलेला आपल्याला दिसून येऊ शकतो. जिथं या किडीचा प्रादुर्भाव, ज्या कांडीपाशी किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे ती कांडी आखूड पडते आणि यामुळे आपल्याला वजनात घट आलेली दिसून येऊ शकते. बुडका कांडी किंवा मूळ कुरतडणे आळी ही जमिनीलगत असलेल्या कांड्यामधून अथवा मुळापासून याची आतमध्ये शिरकाव होतो आणि ते आतील भाग पोखरून खाते. त्यामुळे ऊसाची पानं पूर्णतः पिवळी पडतात आणि ऊस हा सहज उपटून आलेला आपण दिसून येऊ शकतो. या सर्व किडीच्या बंदोबस्तासाठी जर जी रोगग्रस्त खोडकीड असेल किंवा नांगे पडलेले असतील अशा नांगे पडलेले ऊस उपसून आळीसह उपसून त्याचा नायनाट करावा. त्यानंतर या रोगाच्या नियंत्रणासाठी फेरोमेन सापळे म्हणजेच नरांना आकर्षित करण्यासाठी फेरोमेन सापळे किंवा कामगंध सापळे वापरले तर एकरी 10 हे कामगंध सापळे वापरावे. त्याचप्रमाणे एकरी 2 फुले ट्रायकोकार्ड 10 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा लावावे. राष्ट्रीय स्तरावर आढळणारी सर्वात जास्त त्रासदायक अशी कीड म्हणजे हुमणी अळी. वळीव पाऊस पडून गेल्यावर जमिनीत अंडी घालणारी ही अळी पिकांची मुळच कुरतडण्यास सुरुवात करते. त्यामुळे ऊस खालून खिळखिळा होतो. पहिला पाऊस किंवा पहिला वळीव पाऊस पडल्यानंतर कोशातून बाहेर आलेले नर व मादी यांचं मिलन बांधावरील बाबूळ अथवा लिंबाच्या झाडावर झाल्यानंतर याची मादी जमिनीमध्ये अंडी घालते. ह्या अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या सुरुवातीला सेंद्रिय पदार्थ व जमिनीतील असलेल्या मातीमध्ये उपजीविका करतात. त्यानंतर ही अळी मुख्यतः पिकांच्या मुळं कुरतडण्यास सुरुवात करते. ऊस पिकामध्ये जर याचा विचार केलास कीडग्रस्त झालेली रोपं जर उपटून पाहिल्यास आपल्याला यामध्ये सी आकाराच्या पिवळसर पांढऱ्या रंगाच्या अळ्या तुम्हाला दिसून येतील. या किडीचं नियंत्रण करायचं असेल तर सुरुवातीला हुमणीच्या अळ्या व कोश नैसर्गिकरित्या बंदोबस्त करण्यासाठी 2 जास्त नांगरटी दिल्या असतात त्याचं नियंत्रण करता येतं. वळीचा पहिला पाऊस पडल्यानंतर कडुलिंब व लिंबाच्या झाडावर आढळणारे भुंगेरे सामुदायिकरित्या 2 ते 3 वेळा गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये टाकून त्याचा नायनाट करावा. शेणखतामधून या हुमणीच्या अळ्या शेतात जातात. त्यासाठी प्रत्येक गाडी मागे 1 किलो कार्बोफ्युरॉन 1 किलो कार्बारिलची भुकटी यामध्ये मिसळून मगच त्या शेणखताचा वापर करावा. पेरणी ते तोडणी यामध्ये कधी पण दिसून येणारी कीड म्हणजे पांढरा लोकरी मावा. याच्या बंदोबस्तासाठी कीडग्रस्त पानं नष्ट करावी आणि मित्र कीटकांचं संवर्धन करावं. उगवणीपासून अगदी तोडणीपर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ऊसाच्या पानाच्या मुख्य शिऱ्याच्या दोन्ही बाजूवर लोकरी तंतूसारखे पिवळसर प्रौढ अथवा बाल्यावस्था तुम्हाला दिसू शकते. हे प्रौढ पानामधील रस शोषून चिकट स्राव पानावर टाकतात. त्यामुळे या चिकट स्रावामुळे या पानावर कॅप्नोडम नावाची काळपट बुरशी तयार होते. त्यामुळे या पानामधील हरितद्रव्य अथवा प्रकाश संश्लेषणाची क्रिया हे मंदावते आणि त्याचा परिणाम ऊसाच्या उत्पादनावर जास्त प्रमाणात दिसून येतो. या लोकरी माव्याचं नियंत्रण करायचं असेल ज्यावेळी त्याचा कमी प्रादुर्भाव असेल त्यावेळी त्याची कीडग्रस्त पाने ही नष्ट करावी. या किडीचा उपाययोजना करण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे लागवड करताना रुंद सरी अथवा पट्टापद्धतीचा वापर करावा. या किडीचा प्रादुर्भाव दिसला असल्यास मित्र कीटकांचे संवर्धन करावे. त्यामध्ये डिफायपिडोरा, कोनोबाथ्रा, शिरपीड माशी, लेडीबर बिटल, इनकार्शिया इत्यादी मित्र कीटक असल्यास कोणतेही रासायनिक
औषधाची फवारणी न करावे, या कीटकांचे संवर्धन करावे. त्यामुळे सुद्धा जर हा कीड नियंत्रण आले नसल्यास 10% फोरेट जमिनीतून एकरी 6 ते 8 किलो जमीन वापसामध्ये दिल्यानंतर या किडीचं नियंत्रण चांगल्या प्रकारे आपल्याला करता येतं. अशा प्रकारे आपण वेळोवेळी येणाऱ्या रोग व किडींचं योग्य प्रकारे नियंत्रण केल्यास आपल्याला उत्पन्नामध्ये जास्त प्रमाणात वाढ झालेली दिसून शकते आणि तसाच आपला आर्थिक स्तरसुद्धा वाढलेला सुद्धा दिसून येऊ शकतो. अशा प्रकारे जितके कीड रोगांचे प्रकार तितके त्यांच्या बंदोबस्तासाठीचे उपायही आहेत. कृषी अधिकाऱ्यांना प्रत्येक किडीचा नायनाट करण्यात यश आलं आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. कोणताही नवीन रोग आला तरी त्यावर उपाययोजना करण्यात हे अधिकारी मागे राहणार नाहीत. फक्त शेतकऱ्यांनी सजग आणि सतर्क राहून वेळोवेळी त्याचा लाभ घेतला पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तरच या कीड आणि रोगाला आपण पळवून लावू शकू आणि याच्या नियंत्रणामुळं प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करून जास्तीत जास्त उत्पादन घेऊन देश सुजलाम सुफलाम करण्यात हातभार लावू. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneकृषी@hotmail.com आणि ddkpuneकृषी@rediffmail.com.